नमस्कार शेतकरी मित्र हो, मी नागेश धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड करून मुक्काम पोस्ट उपळा खुर्द तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे युवराज शिवाजी हवालदार यांच्या कोथिंबीरच्या प्लॉटवर आलेलो आहे। सर तुमचं नाव सांगाल का? युवराज शिवाजी हवालदार। सर तुम्ही कोथिंबीरची जी लागवड आहे ती किती दिवसापूर्वी केली होती काय सांगाल का? आम्ही हा आमचा साधारणतः अर्ध्या एकराचा कोथिंबीरीचा प्लॉट आहे, तुम्ही पाहू शकता। आम्ही साधारण 1 महिन्यापूर्वी म्हणजेच 20 तारखेला आम्ही कोथिंबीरीची लागवड केलेली आहे। सर तुम्ही जी कोथिंबीरची लागवड केली आहे सुंदर पद्धतीने लागवड केलेली आहे, त्या कोथिंबीरची लागवड करताना तुम्ही RPSचे काय प्रमाण वापरले होते का त्यामध्ये? सर तुम्ही दिलेल्याप्रमाणे आम्ही RPSचे बियाणे म्हणजे धन आम्ही RPSच्या औषधामध्ये मिक्स केले आणि नंतर हे गादी वाफ्यावरती आम्ही त्याची पेरणी केलेली आहे। किती दिवसामध्ये साधारणतः हे पीक उगवलं असेल? साधारण त्यानंतर आम्हाला 10 दिवसांनी सगळी कोथिंबीर पूर्णपणे सगळी आलेली आहे। कोथिंबीर उगवल्यानंतर तुम्ही RPS 76चे काय कोणता स्प्रे वगैरे केला होता का यावर? हां, कोथिंबीर आम्ही 10 दिवसानंतर जी उगवली कोथिंबीर त्याच्यानंतर तुम्ही दिलेल्या प्रमाणानुसार आम्ही RPSची फवारणी केली आणि तुम्ही आता पाहू शकता की RPSच्या फवारणीमुळे आमचे शेतकरी मित्र आहोत, तुम्ही पाहू शकता की युवराज शिवाजी हवालदार यांनी जे RPSची जी फवारणी केली आहे ती त्यांनी साधारणतः अर्ध्या एकरामध्ये RPSची अर्धा लिटरची बॉटल 100 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून याची फवारणी केली होती। तर तुम्ही पाहू शकता की या RPS 76चे किती सुंदर रिझल्ट आलेला आहे आणि कोथिंबीरचे बघा जे उगवले आहे एक समान पद्धतीने उगवलेले आहे, तुम्ही पाहू शकता। सर तर तुम्हाला या कोथिंबीरच्या सुंदर प्लॉटवर तुमचं किती अपेक्षा आहे की तुम्हाला यामधून किती पेंड्याचे उत्पादन निघू शकतं? आम्ही साधारण या अर्ध्या एकरातून आम्ही 15 ते 20 हजार पेंडी गृहीत धरलेले आहे। तर शेतकरी मित्र हो, तुम्ही मार्केटमध्ये पाहत असाल की कोथिंबीरचा जो रेट आहे साधारणतः 5 रुपये ते 10 रुपयाला आपण एक पेंडी गृहीत धरू शकतो। तर युवराजजीने जसं सांगितलं की त्यांच्या अर्ध्या एकराच्या प्लॉटमध्ये 15,000 ते 20,000पर्यंत कोथिंबीरच्या पेंड्या निघू शकतात। तर तुम्ही पाहू शकता की या अर्ध्या एकराच्या प्लॉटमध्ये जवळजवळ 1 लाख ते 1.5 लाखाचे उत्पादन आपण काढू शकतो। तर एका महिन्यामध्ये आपण कोथिंबीरचे रोप पाहू शकता की कोथिंबीर किती अशी वाढलेली आहे, किती झुपकेदार पेंड्या वगैरे दिसत आहेत। तर सर तुम्ही RPS 76बद्दल शेतकऱ्यांना काय सांगू शकाल की ह्या प्रोडक्टबद्दल? आम्ही यापूर्वी जे RPS 76 पूर्वी आम्ही जे रासायनिक यूज करायचो त्याच्यामुळे आम्हाला काही उत्पादनात काही फरक जाणवला नव्हता, रोगराई पडत असे। पण RPS 76 यूज केल्या